विद्यार्थी मित्र हो, सत्र दुसऱ्यामध्ये आपण इतिहास स्पेशल म्हणजेच इतिहास विषय स्तर 1 या पेपरसाठी जो पेपरचं नाव आहे अमेरिकन संघराज्याचा इतिहास 1776 ते 1945 यामध्ये आपण प्रकरण 1 अमेरिकेचा भांडवलशाही वाद या अमेरिकन भांडवलशाही वादामध्ये अमेरिकेत औद्योगिकरणाचा उदय आणि विकास याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं 1776 मध्ये अमेरिकन राज्यक्रांती यशस्वी झाल्यानंतर 1783 मध्ये स्वतंत्र अमेरिकन राष्ट्र उदयास आले. 13 वसाहतींचा अमेरिकन संघराज्याचा हळूहळू विस्तार होऊ लागला. राष्ट्राध्यक्ष जेफरसनने लुझियानाचा प्रदेश विकत घेतला. तसेच 1819 मध्ये फ्लोरिडा प्रदेश स्पेनकडून घेऊन अमेरिकेचा राज्य विस्तार करण्यास प्रारंभ केलेला आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन ते जेम्स मनरो या अध्यक्षांच्या कारकिर्दीमध्ये अमेरिकेचा उत्तर, पश्चिम व दक्षिण राज्यांचा स्वतंत्रपणे विकास झालेला दिसून येतो. राज्यातील दळणवळणाच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पर्यायाने परस्परांमधील हितसंबंध निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. 1777 ते 1860 पर्यंत अमेरिकेचा मोठ्या प्रमाणात विकास घडून आलेला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने शेती, कारखानदारी आणि व्यापार या गोष्टींवर त्या काळात होऊन गेलेल्या राष्ट्राध्यक्षांनी आपले लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. म्हणजेच पर्यायाने भांडवलशाही अर्थव्यवस्था अमेरिकेत उदयास आलेली दिसून येते. एकंदरीत औद्योगिक विकास आणि संपत्तीची विषम वाटपातून निर्माण होणारा भांडवलदार आणि कामगार यांच्यातील हा संघर्ष दिसून येतो. अमेरिकेने आपल्याजवळ असलेल्या नैसर्गिक संसाधनांच्या माध्यमातून एक प्रकारे देशाच्या औद्योगिकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला दिसून येतो आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने अमेरिका हा जगातील एक सर्वात मोठा भांडवलदार देश म्हणून नावारूपाला आलेला दिसून येतो. अशा या औद्योगिकरणाच्या उदयास आणि विकासास कारणीभूत असलेल्या कारणांमध्ये पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेत असलेली नैसर्गिक साधन संपत्ती. औद्योगिकरणास पोषक असलेल्या नैसर्गिक साधन संपत्ती अमेरिकेत मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे अमेरिकेला इतर कोणत्याही देशावर किंवा राष्ट्रावर अवलंबून राहावे लागले नाही. कच्चा माल आणि खनिज संपत्तीचे मुबलक साठे अमेरिकेमध्ये होते. यात कॅन्सास, टेक्सास, न्यू मेक्सिको
व्हर्जिनिया राज्यामध्ये कोळशाच्या खाणी होत्या आणि त्यातून शुद्धीकरणाचा व्यवसाय हा कोळशाचं शुद्धीकरण करण्याचा व्यवसाय हा सुरू झालेला आहे. त्याचबरोबर पेनिसिलिया आणि अल्सेनियस पर्वतात लोखंडाचे साठे होते. कॅलिफोर्निया, टेक्सास, कॅन्सास, अल्कोहोम या वसाहतीमध्ये पेट्रोल आणि तेलाचे साठे होते. मसुरी, वॉशिंग्टन, कोलोरॅडो, इडाहो, नेवादा, अलास्का भागामध्ये सोने चांदी यांच्या खदानी सापडल्यात आणि पर्यायाने या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग अमेरिकेच्या औद्योगिकरणास हातभार लावणारा असल्यामुळे त्यातूनच खऱ्या अर्थाने अमेरिकेमध्ये औद्योगिकरणाचा उदय झालेला दिसून येतो. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजेच अनुकूल शासकीय धोरणे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आलेल्या अध्यक्षांनी वेळोवेळी आपले अंतर्गत आणि बाह्य धोरणे ठरवताना उद्योगधंद्याच्या स्वातंत्र्यास अनुकूल असेच धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे शासनाने भांडवलदार, उद्योगपती, व्यापारी वर्गाला अनेक प्रकारच्या सोयी सवलती दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना अनुकूल ठरणारी जकात व्यवस्था, व्यापार, उद्योग, चलन आणि त्या संबंधीचे कायदे त्यांनी पास केलेले आहेत. कारखानदार, रेल्वे कंपन्या, व्यापाऱ्यांना शासनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत द्यायला सुरुवात केलेली आहे. पर्यायाने अमेरिकेमध्ये अनेक प्रकारच्या पतपेढ्या, बँका, औद्योगिक संघ, व्यापारी संघ यांना मोठ्या प्रमाणात भांडवल पुरवण्यात आलेलं आहे आणि या भांडवलाच्याच माध्यमातून औद्योगिकरणास एक प्रकारे उत्तेजन मिळालेले आहे. कारण की कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याला मोठ्या प्रमाणात भांडवल प्राप्त झालं तर पर्यायाने तो उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात विकसित होत असतो. याच धोरणाचा आणि याच नीतीचा वापर अमेरिकेने केल्यामुळे साहजिकच अनेक उद्योगपतींनी आपले भांडवल या नवीन व्यवसायांमध्ये गुंतवायला सुरुवात केलेली आहे आणि यातूनच औद्योगिकरणाचा उदय झालेला दिसून येतो. पुढचा मुद्दा म्हणजे दळणवळणाच्या साधनात झालेली वाढ. अमेरिका आणि युरोप खंडामध्ये त्या काळात नवनवीन यंत्रसामुग्रींचा शोध लागलेला आहे. अशा या शोधाच्या माध्यमातून दळणवळणाची अनेक साधनांची निर्मिती होऊन या दळणवळणाच्या साधनांच्या माध्यमातून एक प्रकारे विकासाची आणि प्रगतीची प्रगती मिळायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये अमेरिकेने सेंट्रल, सदर्न, नॉर्दर्न पॅसिफिक रेल्वे कंपनी, अटलांटिक रेल्वे कंपनी, युनियन पॅसिफिक कंपनी यासारख्या कंपन्यांनी देशभर रेल्वेचे जाळे पसरवायला सुरुवात केलेली आहे. देशातील प्रमुख शहरे आणि महत्त्वाचे भाग हे रेल्वे मार्गाने जोडण्यात आलेले आहेत. सरकारने रेल्वे मार्गासाठी मोठ्या प्रमाणात पैसा आणि जमीन उपलब्ध करून दिली. पर्यायाने 1860 पर्यंत अमेरिकेत जवळपास 50,000 मैलापेक्षा जास्त स्वरूपात किंवा जास्त लांबीचे तारायंत्र बसवण्यात आलेले आहेत.
महामार्गांची बांधकामे सुरू करण्यात आलेली आहेत. साहजिकच दळणवळणाच्या अशा या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे व्यापार आणि औद्योगिकरणास एक प्रकारे उत्तेजन मिळून अमेरिकेतील औद्योगिकरणास भर पडलेली दिसून येते. यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे विज्ञानातील शोध. 18वे शतक हे विज्ञान युग म्हणून ओळखण्यात येतं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे शास्त्रीय शोध लागायला सुरुवात झालेली आहे आणि अशा या शोधाच्या माध्यमातून उत्पादित झालेली यंत्र साधनं याचा उपयोग अमेरिकेने आपल्या देशातील औद्योगिकरणाच्या उदयासाठी वापरून घेतलेले दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने रॉबर्ट फुल्टन याने बाष्पशक्तीवर चालणाऱ्या जहाजाचा शोध लावलेला आहे. मोर्स याने तारायंत्राचा शोध लावला. ग्राहम बेल याने टेलिफोनचा शोध लावला. बरोच याने गणकयंत्राचा शोध लावलेला आहे. नोल्स गिल्फ याने टंकलेखनाचा शोध लावलेला आहे. ॲडम्स व टेलफोर्ड यांनी पक्क्या रस्त्यांचं तंत्र शोधून काढलेलं आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. हेनरी बेसिमर व विल्यम्स यांनी लोखंडापासून पोलाद कसे तयार करायचे याचा शोध लावलेला आहे. पर्यायाने अशा स्वरूपाच्या असंख्य शास्त्रज्ञांनी लावलेल्या शास्त्रीय शोधांच्या माध्यमातून जी काही साधनं उपलब्ध झाली, याच साधनांच्या जोरावर अमेरिकेने आपल्या देशामध्ये औद्योगिकरणास चालना देण्यास सुरुवात केलेली दिसून येते. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजेच अमेरिकेतील भांडवलदार आणि उद्योगपती. औद्योगिकरणाच्या उदयासाठी तसेच उद्योग धंद्यांच्या उभारणीसाठी भांडवल आणि भांडवलदार वर्ग हा सर्वात महत्त्वाचा असतो. यात कॉर्निंगो, रॉक फेलर यांनी 1859 मध्ये तेलाची उत्पादनास सुरुवात केलेली आहे. पर्यायाने उत्पादित तेल हे रेल्वे कंपन्यांना पुरवण्यासाठी त्यांनी करार केलेला दिसून येतो. त्यामुळे रेल्वेतूनच त्यांना या तेलाची वाहतूक मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झालेली दिसते. तसेच ग्रीस, पॅसिफिन, रॉकेल आणि पेट्रोलियम या उद्योगधंद्यात त्यांनी भांडवल गुंतवून आपल्या उद्योगास चालना दिलेली आहे. पर्यायाने अमेरिकेत असलेल्या अनेक भांडवलदारांनी आपल्याजवळ असलेल्या सर्व संपत्तीची गुंतवणूक त्यांनी नवनवीन उद्योगधंद्यांमध्ये करायला सुरुवात केलेली आहे. साहजिकच अमेरिकेमध्ये उद्योगधंद्यांचे जाळे पसरायला सुरुवात झाले आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने अमेरिकेमध्ये औद्योगिकरणाचा उदय होऊन त्याचा विकास व्हायला सुरुवात झालेला दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे परकीय भांडवल आणि कुशल कारागीर. एकंदरीत अमेरिकेच्या औद्योगिक विकासात देशी भांडवलदारांबरोबरच युरोपियन देशांमधून देखील त्यांना युरोपियन देशांनी सुद्धा भांडवल गुंतवलेलं आहे. अमेरिकन रेल्वे कंपन्यांचे शेअर्स युरोपियन देशामध्ये विक्री करण्यात आलेली आहे. यात ब्रिटन, जर्मनी, हॉलंड या देशांनी अमेरिकन रेल्वे कंपनीचे शेअर्स त्यांनी विकत घेतलेले आहेत. युरोपियन राष्ट्रांनी आपलं भांडवल शेअर्सच्या रूपाने
त्यांनी अमेरिकेमध्ये गुंतवायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर कुशल कारागीर आणि कामगार यांची देखील पूर्तता त्यांना झाल्यामुळे साहजिकच अमेरिकेमध्ये कामगारांना मागणीबरोबरच पुरवठा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मजुरांचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. साहजिकच कमी मोबदल्यात भरपूर कुशल कारागीर आणि कामगार उपलब्ध झाल्यामुळे यंत्रांच्या साहाय्याने भरमसाठ असं उत्पादन होऊ लागलं आणि याच उत्पादनाच्या विक्रीतून अमेरिकेला परत फायदा व्हायला सुरुवात झालेली आहे. पर्यायाने अमेरिकेमध्ये औद्योगिकरणाच्या यातून विकासास आणि उदयास ही संपूर्ण परिस्थिती कारणीभूत ठरलेली दिसून येते. पुढचा मुद्दा म्हणजे बाजारपेठेची मुबलक सुविधा. अमेरिकन संघराज्य हे वाढत होते, त्यामुळे देशातील लोकवस्ती दाट आणि विस्तारित होत गेलेली दिसून येते. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम समाजाच्या दैनंदिन गरजांवर होऊ लागलेला दिसतो. परिणामी मानवाच्या गरजाही वाढल्या. यातूनच अंतर्गत बाजारपेठांची उपलब्धता, त्यांतील सुविधा, त्यांचा विस्तार हा देखील वाढला. इंग्लंड, फ्रान्स या युरोपियन देशांमध्ये सुद्धा अमेरिकन लोक आपले नशीब आजमावण्यासाठी जाऊ लागलेत. साहजिकच देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच युरोपियन देशातील अनेक देशांच्या बाजारपेठा या अमेरिकेला उपलब्ध झाल्यामुळे यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून उत्पादित झालेला भरमसाठ माल हा देशाबरोबरच युरोपियन देशांमध्ये विक्री होऊ लागली. यातून आलेला पैसा हा परत उद्योगधंद्यांच्या वाढी आणि विस्तारासाठी भांडवलदार गुंतू लागले आणि पर्यायाने अमेरिकेमध्ये औद्योगिकरणाच्या उदयास आणि विकासास ही संपूर्ण परिस्थिती पोषक ठरलेली दिसून येते. त्यानंतर आर्थिक विकासाचे कार्यक्रम हा पण एक महत्त्वाचा मुद्दा औद्योगिकरणाच्या उदयास कारणीभूत ठरलेला आहे. 1776 ते 1860 या कालखंडामध्ये अमेरिकन संघ राज्यात सत्तेवर आलेल्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या विकासासाठी विविध विकासात्मक कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि त्याबद्दलची धोरणं त्यांनी स्वीकारलेली आहेत. देशाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने शेती, व्यापार आणि कारखानदारीकडे या राष्ट्राध्यक्षांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करणे, उद्योगधंद्यांना उत्तेजन देणे, त्याचबरोबर अमेरिकेतील पश्चिम भागातील विकास साधने या दृष्टिकोनातून सरकारने आर्थिक विकासाचे धोरण राबवलेले आहेत. यासाठी शासनाने औद्योगिक विकासाच्या दृष्टीने भांडवलदारांना, व्यापाऱ्यांना, उद्योगपतींना आर्थिक मदत दिलेली आहे. सरकारनेच विकास कार्यक्रमांची आखणी केल्यामुळे इतर युरोपियन देशांशी संघर्ष होणार नाही याबाबतचं आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धोरणे आखण्यात आलेले आहेत. विमा कंपन्या, खाजगी रेल्वे कंपन्या, खाणी आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी
सरकारने उद्योगपतींना आर्थिक मदत केलेली आहे. या सर्व दृष्टिकोनातून शासकीय धोरणाबरोबरच खाजगी आर्थिक विकासही आणि व्यवहारही स्वतंत्र रीतीने सरकारने त्यावर अंकुश ठेवला नाही. पर्यायाने साहजिकच औद्योगिक उत्पादनाबरोबरच पुढील 30 ते 40 वर्षाच्या कालखंडामध्ये उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये अमेरिका हे अग्रेसर बनलेले दिसून येते आणि पर्यायाने ही सर्व स्थिती अमेरिकेमध्ये औद्योगिकरणाच्या उदयास आणि विकासास मोठ्या प्रमाणात पोषक ठरलेली दिसते. चलनविषयक धोरण. अमेरिकेने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चलनाबाबत आणि या व्यवस्थेत रौप्य, सुवर्ण आणि विविध रंगीत चलने त्यांनी विकसित केली होती. विविध चलन व्यवस्थेमुळे भांडवलदार आणि उद्योगपतींना गुंतवणूक करताना अडचण आणि त्रास जाणवत असे. म्हणून परंतु ही चलन व्यवस्था सर्वसामान्यांना फायदेशीर होती. पुढे सरकारने चलनविषयक धोरण राबवताना देशातील चांदीचे चलन रद्द करणारा एक कायदा पास केलेला आहे. तो म्हणजेच रिझर्प्शन्स स्पेसी ॲक्ट पास करून देशातील हिरव्या रंगाच्या नोटा त्यांनी रद्द केलेल्या आहेत. पुढे 1900 मध्ये गोल्डन स्टँडर्ड ॲक्ट पास करून संपूर्ण देशामध्ये एकेरी सुवर्ण चलन विकसित केलेलं आहे आणि या चलन व्यवस्थेमुळे साहजिकच सोन्याचा ओघ उद्योगपतींकडे वाढायला सुरुवात झालेली आहे. अशा सर्व विविध कारणांच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये औद्योगिकरणाचा उदय होऊन विकास झालेला दिसून येतो. अशा या औद्योगिकरणाचे महत्त्व पाहत असताना अमेरिकेतील औद्योगिकरणामुळे देशाची प्रचंड प्रगती होऊन देशामध्ये संपन्नता स्थिर व्हायला सुरुवात झालेली आहे. भांडवलदार व शासन हे दोघांना सहाय्य करण्यात यशस्वी झालेले आहेत. परंतु काही समस्याही निर्माण झालेल्या दिसून येतात. यामध्ये सत्तेचे केंद्रीकरण, उद्योगपतींची मक्तेदारी, आर्थिक विषमता, राजकीय भ्रष्टाचार, शेतकरी आणि कामगारातील असंतोष, विविध कामगार संघटनांचा उदय असे अनेक प्रश्न या औद्योगिकरणाच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत. नंतरच्या काळामध्ये कामगारांचे प्रश्न वाढत जाऊन ते सुटते गेले आहेत आणि पर्यायाने यातूनच अमेरिकेने जागतिक पातळीवर एक भांडवलशाही राष्ट्र म्हणून आपली स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. 19व्या शतकाच्या अखेरीस स्पेन, अमेरिका यांच्यात युद्ध झालं आणि अमेरिकेने स्पेनचा पराभव केलेला आहे. पर्यायाने आपल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्याच माध्यमातून स्वतः अमेरिकेने या युद्धाच्या माध्यमातून आपले जागतिक सामर्थ्य जगाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे साहजिकच या अमेरिकेमध्ये औद्योगिक प्रगती आणि लष्करी सिद्धता या दोन्ही गोष्टींमुळे जगामध्ये एक जागतिक महासत्ता म्हणून अमेरिका उदयास आलेली दिसून येते.